मधुवाला ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर इथे ना सकाळी सकाळीच माझं पहिलं काम असतं ते म्हणजे देवपूजा। तर काल होता शुक्रवार, तर मग अशा प्रकारे छान अशी देवपूजा मी इथे करून घेतली। कारण देवपूजा केल्याने मन आहे ना खूप छान प्रसन्न आनंदी राहते आणि दिवसभर आपल्याला काय काम करायचे ते देखील सुचते। इथे मंगल कलश पण मी छान असं मांडून घेतलेला आहे। त्यानंतर एक साईडला तेलाचा दिवा आणि एक साईडला तुपाचा दिवा, अशा प्रकारे छान अशी माझी सकाळी सकाळीच पूजा झालेली आहे। इकडे आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहे, त्यांचे पादुकेचे पण मी अशा प्रकारे छान असे पूजन करून घेतले। आणि आत्मा मालिक शरणाष्टक म्हणून घेतलं। त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम हे दररोज मी म्हणत असते। आरती झाली आणि अशा प्रकारे छान पूजा केली। त्यानंतर मला ना इथे भरलेलं वांगं, सुकं भरलेलं वांगं बनवायचं होतं, तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे वांगे। तर हे वांगे ना देठ काटे काढून आहे ना अशा प्रकारे छान चिरून घेतले। आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, बेसन पीठ, लाल तिखट, मीठ आणि हळद अशा प्रकारे छान मिक्स केलं आणि वांग्यांमध्ये भरून घेतलं। त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, हिंग टाकून, आणि व्यवस्थित त्याला अशा प्रकारे छान फोडणी देऊन घेतली। आणि सुकं वांगं बनवायचं असल्यामुळे मी त्यात ना नॉर्मल पाणी टाकलं आणि बारीक गॅसवरती ठेवून अशा प्रकारे 3 शिट्ट्या घेतल्या। तर बघू शकता आपलं सुकं वांगं अशा प्रकारे छान असं बनून रेडी झालेलं आहे। तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना बाय।